प्रियाला प्रीत कळेना. साहेबांना दूध नेऊन दिलं ना? तुम्ही सांगितलं तेव्हाच नेऊन दिले. पण काय? साहेब ते दूध पेले नाहीत. रिया मॅडम ते दूध घेऊन गेले, त्या पितील असे म्हणाले. काय? रिया ते दूध? रिया! मम्मा, अगं काय केलंस तू हे? सहदेव आहे ना, मूर्ख आहे तो. दुधाचा ग्लास असंच उघडा ठेवला होता त्यांनी. मी म्हटलं कचरा पडला असेल, दूध खराब झालं असेल आणि नेमकं तू प्यायलीस तर. काय झालंय? इट्स ओके. हे बघ, मी जरा थकली आहे, मी फ्रेश होऊन आले. ओके? आज हे दूध रिया प्यायली असती तर. अनिरुद्ध राजे, आज पुन्हा एकदा वाचलास तू. बट आय अश्युअर यू, नेक्स्ट टाइम इज गोइंग टू बी द लास्ट टाइम. पुढच्या वेळेला मी असं काही करणार आहे की. पेंडसे सर, आज मी इथे तुमची माफी मागण्यासाठी आलोय. जे काही घडलं त्यात तुमचा जरा सुद्धा दोष नव्हता हे कळलंय मला. कालच मिस्टर अनिरुद्ध कॉलेजमध्ये मला भेटायला आले होते आणि त्यांनीच सर्व गोष्टींचा खुलासा करून त्यात तुमची चूक नसून त्यांचीच आहे असं सांगितलं. तेव्हा सर तुम्ही सन्मानाने कॉलेजमध्ये परत यावं अशी सर्व स्टुडंट्स आणि स्टाफची इच्छा आहे. तुम्ही मला माफ करा आणि परत कॉलेजला या. सर, अहो माफी कसली मागताय? ठीक आहे, चला येतो मी आता. अनिरुद्ध, बाहेर चाललास ना तू? टेक ऑफ. आता सरळ टेक ऑफ. चल, डॅडची फ्लाईटची वेळ झाली आहे आणि आपण जातो ना त्यांना सोडायला. हा, चल. देवा, मला खूप गर्व वाटतो की मी माझ्या डॅडची मुलगी आहे. त्यांनी ज्या काही चुका केल्या होत्या त्याचा पश्चाताप त्यांना झालाय. त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. बाबांच्या कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपलना सुद्धा सगळं खरं सांगितलं. खरंच ते खूप चांगले आहेत. साहेब, पेट्रोल भरायचं राहून गेलं. पेट्रोल भरायचं राहून? अरे, ते एअरपोर्टला निघायची वेळ झाली आणि पेट्रोल नाही आहे. आधी चेक नाही करता आलं तुम्हाला? डॅड, चला मी तुम्हाला माझ्या गाडीने सोडतो. चला. अनिरुद्ध, अनिरुद्ध, प्रत्येक वेळेला वाचलास तू. प्रत्येक वेळेला तुझ्या दुधात विष टाकलं, तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले तरी सुद्धा. आणि आता आता तर तू निघून गेलास. आता आता काहीच पॉसिबल नाही. मला US मध्ये जॉब मिळाला आणि हा जॉब मिळवून त्याला मला अनिरुद्ध सरांनी मदत केली. अनिरुद्ध सरांनी हे जे काही केलं ते मेघनाच्या आनंदासाठी, प्रायश्चित्त म्हणून. बाप लेकीच्या नात्यात भिंत बनून उभा नको राहूस रे. त्यांची ताटातूट व्हायला कारणीभूत नको ठरूस तू. जर तू असं केलंस तर तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल ही. तुला तुझ्या डॅड पासून दूर नेण्याचा, तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये येण्याचा मला काही एक हक्क नाहीये. मी चुकलो. अभि, तू खरं सांगतोस? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण डॅडना अजूनही भेटू शकतो. चल.